नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. नॅशनल मेडिकल कमिशन म्हणजे NMCने एक नोटिफिकेशन प्रेस रिलीज केलेलं आहे. डेट आहे 5 जुलै 2025. हे नोटिफिकेशन काय आहे ते आपण बघूया. NMC notify medical institution to expand medical education capacity and strengthen faculty availability and expansion of undergraduate MBBS अँड पोस्ट ग्रॅज्युएट MD MA सीट अक्रॉस इंडिया. म्हणजे NMC म्हणजे नॅशनल मेडिकल कमिशनने मेडिकल इन्स्टिट्यूटला नोटिफिकेशन जाहीर केलेलं आहे. कशा बाबतीत? मेडिकल एज्युकेशनची कपॅसिटी एक्सपांड करण्याबाबत आणि त्याच्याबरोबर तिथे शिकवणारे जे फॅकल्टी आहेत त्यांची स्ट्रेंथ वाढवण्याबाबत आणि अंडर ग्रॅज्युएट सीट्स म्हणजे MBBAच्या सीट्स आणि पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे MD आणि MAच्या सीट वाढवण्याविषयी सांगितलेलं आहे. आणि या सीट ज्या वाढवायच्या त्या किती वाढवायच्या आहेत आणि वाढवण्यासाठी काय काय उपाय करायचा आहे हे पुढे सांगितलेलं आहे. इंडियाज हेल्थ केअर इज अंडरगोईंग सिग्निफिकंट ट्रान्सफॉर्मेशन विथ सेंट्रल गव्हर्नमेंट अनाउन्सिंग द व्हिजन टू ॲड 75,000 न्यू मेडिकल सीट ओव्हर द नेक्स्ट 5 इयर. म्हणजे NMCने जाहीर केलेलं आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये मेडिकलमध्ये 75,000 सीट वाढणार आहेत. म्हणजे अप्रॉक्सिमेटली दर वर्षाला 15,000 नवीन सीट्स वाढणार आहेत MBBSच्या. हवेवर क्रिटिकल बॉटलनेस हॅज बीन अवेलेबिलिटी ऑफ क्वालिफाईड फॅकल्टी. पण याच्यामध्ये मेजर प्रॉब्लेम कोणता आहे की अवेलेबिलिटी ऑफ क्वालिफाईड फॅकल्टी. शिकवण्यासाठी जी फॅकल्टी आहे त्यांची अवेलेबिलिटी कमी आहे आणि मेडिकल कॉलेज चालू करण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं तेही उभं करणं लेंदी प्रोसेस आहे. आणि मग त्याच्यासाठी NMCने काही चेंजेस केले आहेत. नवीन रेग्युलेशन दिलेलं आहे. काय दिलं बघा. न्यू रेग्युलेशन आर द मेजर स्टेप टुवर्ड्स अनलॉकिंग द एक्झिस्टिंग ह्युमन रिसोर्स पोटॅन्शियल विदिन गव्हर्नमेंट हेल्थ सिस्टीम अँड ऑप्टिमायझिंग द मेडिकल एज्युकेशन इन्फ्रास्ट्रक्चर. आणि या नवीन रेग्युलेशनप्रमाणे इन्फ्रास्ट्रक्चरविषयी आणि फॅकल्टीविषयी एक रूल्स दिलेले आहेत. नवीन रेग्युलेशन दिलेलं आहे. कारण एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं ही लेंदी प्रोसेस आहे आणि क्वालिफाईड स्टाफ ही उभं करणं ही त्रासदायक प्रोसेस आहे. आणि म्हणून काही रिफॉर्म इंट्रोड्यूस केलेले आहेत. की रिफॉर्म इंट्रोड्यूस. आता एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यापेक्षा त्यांनी काय दिलं आहे. नॉन टीचिंग गव्हर्नमेंट हॉस्पिटल विथ 220+ बेड आर डेझिग्नेटेड ॲज टीचिंग इन्स्टिट्यूशन. म्हणजे नॉन टीचिंग जी गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहेत की यांच्यामध्ये बेड 220पेक्षा जास्त आहेत आर डेझिग्नेटेड ॲज टीचिंग इन्स्टिट्यूशन. म्हणजे ते मेडिकल कॉलेज म्हणून ग्राह्य धरलं जाईल. आणि फॅकल्टीविषयी दिलेलं आहे. एक्झिस्टिंग स्पेशालिस्ट विथ 10 year एक्सपिरियन्स आर अपॉइंटेड ॲज असोसिएट प्रोफेसर अँड 2 year एक्सपिरियन्स स्पेशालिस्ट आर अपॉइंटेड ॲज असिस्टंट प्रोफेसर. म्हणजे हॉस्पिटलमध्ये ज्यांना 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे अशा स्पेशालिस्टला असोसिएट प्रोफेसर म्हणून घेणार आहेत आणि 2 वर्ष एक्सपिरियन्स आहेत त्यांना असिस्टंट प्रोफेसर म्हणून घेणार आहेत. मग काय रिफॉर्म केलेले आहेत की 220पेक्षा जास्त बेड असलेल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला मेडिकल कॉलेज म्हणून गृहीत धरलं जाईल आणि 10 वर्ष एक्सपिरियन्स असलेल्याला असोसिएट प्रोफेसर आणि 2 वर्ष एक्सपिरियन्स असलेल्या स्पेशालिस्टला असिस्टंट प्रोफेसर म्हणून घेतलं जाईल. आता या सीट वाढल्यामुळे मुलांचा फायदा होईल. कट ऑफ थोडा कमी होईल. कॉम्पिटिशन थोडी कमी होईल. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आपण इथं थांबू. पुन्हा भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.